छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड बस स्थानकातून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे। बस स्थानक व्यवस्थापक स्वाती बाखडे यांनी शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनीसाठी एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे। विद्यार्थिनींना बस सेवेत काही अडचण आल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले असून यामुळे मुलींना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची हमी मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात एक कौतुकास्पद उपक्रम राबविला जात आहे। कन्नड बस स्थानकाच्या प्रमुख स्वाती बाखडे यांनी संघर्ष पगार यांच्यासोबत नुकतीच कन्नड येथील शाळेला सदिच्छा भेट दिली आहे। या भेटीमागचा उद्देश होता शाळेत बसने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणे आणि त्यांच्या समस्या जाणून घेणे। यावेळी बाखडे यांनी विद्यार्थ्यांना बस सेवेबाबत काही अडचणी येतात का, चालक आणि वाहकांकडून योग्य सहकार्य मिळते का याची विचारणा केली। विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाने त्यांनी समाधान व्यक्त केले। एवढेच नाही तर त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन बस पास संदर्भातही महत्त्वाची माहिती दिली आहे। प्रतीक्षा भाऊसाहेब वापरकर, मी प्रत्येक कन्नड या बसमध्ये प्रवास करते। आमचे ड्रायव्हर मामा आणि कंडक्टर मामा हे गावकऱ्यांना सोडून पण आम्हाला घेतात, कारण की आमच्या शिक्षणासाठी आणि मुलींचं शिक्षण नाही बुडावं म्हणून त्यांनी आमच्यासाठी जागा देतात। बाकीच्यांना सोडून दिले तरी चालेल, पण आम्हाला नक्की घेतात। या भेटी दरम्यान विद्यार्थिनींना बस सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तात्काळ बस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन स्वाती बाखडे यांनी केले। सर्व मुलींसाठी आपल्या राको महामंडळामार्फत 5वी ते 12वी ज्या शिकणाऱ्या मुली आहेत त्या मुलींसाठी अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत आपण मोफत पास उपलब्ध करून देत आहोत। तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, त्यांनी राको महामंडळाचे पासेस घेऊन राको बसने प्रवास करावा आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 33% रक्कम स्वीकारून 66.67% सवलत देण्यात येत आहे राको महामंडळामार्फत। तर त्यांनी त्यासुद्धा योजनेचा त्यांनी लाभ घ्यावा। आणि आज आम्ही एक नवीन बस सुरू केलेली आहे, आठेगाव, कन्नड आठेगाव विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ती गाडी सुरू करण्यात आलेली आहे। तरी सर्व गावकरी त्या गावामध्ये जेवढे विद्यार्थी राहतात त्या विद्यार्थ्यांनी पण सदर बसचा लाभ घेण्यात यावा। तसेच सर्व प्रवाशांकरिता जर ग्रुप बुकिंग असेल पंढरपूर येथे जाण्याकरिता तर आपण तशीसुद्धा गाडी उपलब्ध करून देतो, थेट गावापासून तर पंढरपूरपर्यंत। जसं आता चातुर्मास चालू आहे त्यामुळे आपण तशी एक बस सेवा उपलब्ध करून देतो आहे। जशी जशी मागणी येईल त्यानुसार आपण बसेस उपलब्ध करून देतो। धन्यवाद। ओके, तुम्ही आता पंढरपूर बस चालू केली आहे, त्या संदर्भात काय सांगू शकता? नुकतेच आपण कन्नड आगारामार्फत कन्नड पंढरपूर अशी बस सुरू करण्यात आलेली आहे। सदरची गाडी ही कन्नड आगारामधून 9:30 वाजता सुटते आणि तीच गाडी परत सकाळी 5:30ला पंढरपूरवरून येते। तरी सर्व भाविकांनी, सर्व प्रवाशांनी सदर बसचा लाभ घ्यावा। आता पण अनेक ठिकाणी बस थांबत नाही, मुलींचा गैरसोय होते, त्या संदर्भात काय सांगू शकता? आपण सर्व चालक वाहकांना सूचना देण्यात आलेल्या आहे। माझ्या आगाराच्या तर सर्व गाड्या थांबतातच, सर्व थांबे घेतातच, परंतु इतर आगाराचेही काही जर चालक वाहक थांबत नसतील तर त्यांना आपण लेखी सूचना देतो आहे की त्यांनी सदर थांब्यावर थांबून प्रवाशांची चढउतार करण्यात येईल। अनेक वेळा काय होतं, कधी कधी बस फुल होते, विद्यार्थ्यांना जाण्यासाठी इतर प्रवासी असतात, विद्यार्थ्यांना जाण्यासाठी बसमध्ये जागा नसते, त्यावेळेस तुम्ही कसं करता, मॅनेज कसं करता? जर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसेल, बस फुल झाली असेल तर आपण एक पर्यायी बस उपलब्ध करून देतो प्रवाशांसाठी, विद्यार्थ्यांसाठी। जेव्हा जशी उपलब्धता असेल, जशी मागणी असेल त्यानुसार आपण ती बस उपलब्ध करून देतो। थँक्यू। मुलींना काही अडचण असल्यास आम्हाला संपर्क साधा असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। बस संदर्भात काही समस्या असल्यास थेट बस स्थानकात माहिती कळवावी असे आवाहनही त्यांनी केले। या प्रसंगी वाहतूक निरीक्षक सागर पाटील, वाहतूक नियंत्रण गणेश खंडागडे आणि जगन्नाथ पांडव, चालक PS पडघरे, वाहक विष्णू कांबळे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते। स्वाती बाखडे यांनी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे। यामुळे विद्यार्थिनींना सुरक्षित आणि भीतीमुक्त वातावरणात प्रवास करता येणार आहे। कन्नड बस स्थानकाने राबविलेला हा उपक्रम इतर बस स्थानकांसाठीही आदर्श ठरू शकतो। यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील लोकांना विश्वास वाढवण्यास मदत होईल। या महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल स्वाती बाखडे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन।